मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ. मित्रांनो, आज आपण एक सरळ साध्या विषयावरती बोलणार आहोत. तो विषय म्हणजे की आपण कोर्टाची पायरी चढत असताना, म्हणजे की आपल्याबाबत एखादी घटना घडलेली असते किंवा आपल्या विरुद्ध एखादा अन्याय झालेला असतो किंवा आपल्या विरुद्ध फौजदारी असो अथवा दिवाणी प्रकारची एखादी केस असो, तक्रार असो, एखादी दाखल झालेली असते किंवा दाखल करायची असते. तर अशा वेळेस बऱ्याच जणांच्या बाबत असं ऐकण्यात येतं की आम्हाला पहिल्याच तारखेला स्टे मिळवून देतो असं सांगण्यात आलं. तसेच तुम्हाला पहिल्याच तारखेमध्ये जामीन करून देतो किंवा केसच तुमच्यासारखी निकाली लावून देतो किंवा हे सर्व काही आपल्यासारखंच होणार आहे. तसेच पोलीस स्टेशनला देखील की तुमचे गुन्हे आम्ही कॉम्प्रोमाइज करून देतो, आमच्या ओळखीचे वकील जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही प्रकरण द्या, लवकरात लवकर संपून जाईल, असे सुद्धा आमिष दिले जातात. तसेच पोलीस स्टेशनला देखील की तुमच्या गुन्ह्यांच्या बाबत आम्ही पोलीस स्टेशनलाच तडजोड करून देतो, तुमचे गुन्हेही निकाली काढून देतो, अशा प्रकारचं देखील आमिष दिलं जातं. अशा प्रकारचे देखील लोकांची बऱ्याच वेळेस फसवणूक होते. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती अनेक विषयावरती मी कायदेशीर माहिती देत असताना असे अनेक प्रकार समोर आले व अनेक लोकांच्या जे यूट्यूब व्ह्यूअर्स आहेत, जे पक्षकार आहेत, जे ऑनलाईन पक्षकार आहेत, अनेक लोकांच्या अशा समस्या त्यांनी मांडल्या की आमची पोलीस स्टेशनला फसवणूक झालेली आहे, तुमचं प्रकरण कॉम्प्रोमाइज करून देतो, तुमचं प्रकरण मिटवून देतो, तुमच्या विरुद्ध आम्ही दोषारोपपत्र दाखल करणार नाही, तुमच्या विरुद्ध आम्ही समरी दाखल करू, अशा प्रकारचं सांगण्यात आलं. आणि नंतर काय त्याचा निष्कर्ष शेवटी काय निघाला तर तो त्यांच्या विरुद्ध कुठलंही प्रकरण तडजोड न होता, कुठल्याही प्रकारची त्यांच्या विरुद्ध समरी न दाखल करता त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र कोर्टामध्ये दाखल असल्याचं त्यांना नोटीस आल्यानंतर हे समजलं. तर मित्रांनो, पोलीस असोत अथवा वकील असोत अथवा कोणीही असोत, आपण कोर्टाची पायरी चढत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याला पोलीस स्टेशनला असो अथवा कुठंही असो, पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळेस तुमच्या तक्रारी मिटवू, तुमच्या विरुद्ध आम्ही केस क्लोज करू, तुमच्या विरुद्ध समरी दाखल करून तुमची केस संपवू. परंतु मित्रांनो, आपल्याला कायद्याचं ज्ञान त्याच्यातलं नसल्यामुळे आपण अशा वेळेस कायद्याचं ज्ञान असलेल्या चांगल्या वकिलांशी संपर्क साधायचा असतो, त्याबाबत योग्य ती माहिती आपण घ्यायची असते. आपल्याला एक ठिकाणी आपल्याला जर ती माहिती आवडली नाही किंवा आणखीन माहिती हवी असल्यास आपण दुसऱ्या वकील बांधवांकडून देखील माहिती घेऊ शकतो किंवा त्याबाबत तुम्हाला सर्व काही स्पष्ट झाल्यानंतर तुम्ही कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी योग्य तो निर्णय आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ मित्रांनो, जसं की पोलीस स्टेशनला सांगितलं की बऱ्याच वेळेस तुमचे अशा प्रकारचे गुन्हे आहेत, आम्ही लवकरात लवकर तडजोड करून देऊ, निकाली काढून देऊ म्हणून सांगून कॉम्प्रोमाइज केली जाते, पैसे घेतले जातात आणि त्याचं शेवटी निष्कर्ष काय असतो तर तो गुन्हा कोर्टात दाखल झालेला असतो, त्याचे दोषारोपपत्र कोर्टात दाखल झालेले असते. तसेच मित्रांनो, दिवाणी केसेस असोत अथवा फौजदारी असोत, दिवाणी केसेसमध्ये सुद्धा पक्षकार अनेक वेळेस असे म्हणतात की आम्हाला स्टे मिळेल का, केस आपल्यासारखीच होईल का, व्हायलाच पाहिजे, स्टे मिळालाच पाहिजे, एखाद्या व्यक्तीला मेंटेनन्स, एखाद्या व्यक्तीला पोटगी मिळालीच नाही पाहिजे किंवा एखाद्या व्यक्तीला त्याचा हक्क अधिकार हा मिळालाच नाही पाहिजे किंवा बेकायदेशीर असं कृत्य झालेलं आहे आणि ताबडतोब आपल्याला याच्यावरती स्टे पाहिजे. तर अनेक वेळेस असं नंतर ऐकण्यात येतं की आम्हाला स्टे मिळवून देतो किंवा अशा प्रकारचं तुमच्या सारखीच ऑर्डर होईल असं सांगितलेलं असतं. परंतु तसं प्रत्यक्षात काही झालेलं नसतं, प्रत्यक्षात वेगळंच झालेलं असतं. तर खास पक्षकारांसाठी माझं सांगणं आहे की जे वकील तुम्हाला सांगतात की आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू, जितके प्रयत्न करायचे तेवढे मी तुमच्या केसमध्ये जीव लावून प्रयत्न करतो, कायदेशीर कुठल्याच त्रुटी राहणार नाहीत, काय राहणार नाहीत, परंतु वकिलांचं काम आहे हे प्रयत्न करणे, त्याची बाजू भक्कम मांडणे
कायद्याच्या कसोटीत त्याची बाजू मांडणे, त्याच्या फेवरमध्ये त्याच्या बाजूने जेवढं जमल तेवढा प्रयत्न करणे. आणि शेवटी मित्रबांधवांनो, एखाद्या केसमधील एखाद्या स्टे ऑर्डरवर, एखाद्या मनाई हुकमावर, एखाद्या निर्णयावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा न्यायाधीशाला असतो. अनेक वेळेस वकील त्यांची चांगली भूमिका मांडतात. आपल्या पक्षकाराच्या बाबतीत सर्व काही कायदेशीर गृहीतक धरून भक्कम बाजू पक्षकाराचे अनेक वकील हे वेळोवेळी मांडतात. परंतु प्रत्येक वेळेस न्यायाधीश आपल्याच बाजूने निर्णय देतील का, तर याचं उत्तर आहे नाही. आता प्रत्येक न्यायाधीश आणि प्रत्येक न्यायाधीशाची जी कन्सेप्ट असते, प्रत्येकाचं ज्ञान हे प्रत्येकाचे वेगवेगळं असतं. कधी कधी कोर्ट बऱ्याच वेळेस काही मुद्दे समजून घ्यायला असमर्थ ठरतं किंवा मुद्दे ऐकून घेतो परंतु वेगळाच निष्कर्ष काढला जातो. तर अनेक वेळेस लोअर कोर्ट म्हणजे की खालील प्रथम कोर्ट जे असतं, अशा वेळेस बऱ्याच वेळेस कोर्टाकडून आदेश केले जातात आणि कधी कधी चुकीचे आदेश सुद्धा केले जातात. त्यामध्ये जर त्या वकिलांची चुकी नसते तर अशा वेळेस आपल्याला सदरचा आदेश हा वरील कोर्टामध्ये चॅलेंज करायचा असतो. त्यामुळं पक्षकार बंधू मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला कोणी वकील बांधव सांगत असतील की मी आपली केस व्यवस्थित मांडेल, भक्कम पद्धतीने मांडेल, जेवढं जमल तेवढं मी प्रयत्न करेल, आपल्या बाजूनेच निर्णय येईल यासाठी देखील मी प्रयत्न करेल, परंतु अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा कोर्टाचा असतो. जे तुम्हाला एवढं प्रामाणिकपणाने माहिती देत असतील ना, तर त्यांच्यावरती विश्वास ठेवा. असं कोणी जर म्हणत असेल की आजच स्टे घेऊन देतो, उद्याच घेऊन देतो, तर ते मित्रांनो आपल्या हातात नसतं. त्या केसवरती असतं, त्या केसवरील मेरिट्सवरती असतं, डॉक्युमेंटवरती असतं, पुराव्यावरती असतं. आणि कधी कधी एवढं सगळं मांडून सुद्धा कधी कधी कोर्ट वेगळा निष्कर्ष काढतं, विरोधात आपल्याला निर्णय देतो. त्यावेळेस एकच आपल्याकडे पर्याय असतो, तो म्हणजे त्या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करणे. तर मित्रांनो, अनेक वेळेस रेव्हेन्यू कोर्ट्स असतील, आपली दिवाणी न्यायालय असतील, फौजदारी न्यायालय असतील, तर अशा कोर्टामध्ये पहिल्याच तारखेला स्टे मिळवून देतो. याबाबत माझ्या तर माहितीप्रमाणे कुठलाच वकील अशा पद्धतीची माहिती तुम्हाला देणार नाही. पक्षकारांसाठी आजचा विषय हा एवढ्यासाठी ठेवलेला आहे की कोर्टाची पायरी चढत असताना, पोलीस स्टेशनची पायरी चढत असताना आपण सजग राहावे. आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून वाटलं तर माहिती गोळा करावी. आता प्रत्येक व्यक्ती प्रामाणिक असेल याची गॅरंटी नाही, प्रत्येक व्यक्ती हा कायद्याचा तज्ज्ञ असेल याची गॅरंटी नाही, किंवा प्रत्येक व्यक्ती हा त्या क्षेत्रात निष्णात तज्ज्ञ किंवा हुशार असेल याची सुद्धा गॅरंटी आपल्याला कोणाला देता येत नाही. जसं पोलीस प्रशासन आहे तसंच इकडेच सुद्धा असे प्रकार असतात. त्यामुळे आपल्याला जोपर्यंत खात्री पटत नाही किंवा आपल्याला जोपर्यंत त्या कन्सेप्ट लक्षात येत नाहीत की कायदा काय सांगतोय, अशा वेळेस मनानं कुठला तर निर्णय घेण्यापेक्षा आपण 1, 2, 3, 4 अथवा आपल्या जेवढे काही आवश्यक आहे तेवढे आपल्या वकील बांधवांकडून आपण सल्ला घेऊन पुढं प्रोसीड झालेलं केव्हाही चांगलं. प्रश्न असतो आपल्या प्रॉपर्टीचा, प्रश्न असतो आपल्या आयुष्याचा, प्रश्न असतो आपल्या भविष्याचा. फौजदारी केसेस असतील अथवा दिवाणी असतील, कोर्टाची पायरी चढत असताना एक लक्षात घ्यायचे की याबाबत पूर्ण माहिती घेऊन शंका, कुशंका व मनात आणखीन जर काही संभ्रम असतील तर त्या संभ्रमांचं निराकरण झाल्यानंतरच आपण कोर्टाची, पोलीस स्टेशनची पायरी चढावी. अन्यथा आपली फसवणूक होत असते, ती पोलीस स्टेशनहून होईल अथवा इतर कोणाकोणी होईल. तर आजचाच एक प्रकार आहे की ऑनलाईन पक्षकार माझे ते मला सांगत होते की आमचे फौजदारी केसेस पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल होत्या, आम्ही दोन्ही पार्टीने आपापसात बसून तडजोड केली, तडजोडीचा अर्ज दिला, पोलिसांसमोर तडजोड सुद्धा झाली. पोलिसांनी हे सुद्धा सांगितलं की तुमचे गुन्हे संपले, आम्ही तुमच्या काहीच तक्रारी नाहीत म्हणून कोर्टामध्ये समरी दाखल करू.
चुकीची तक्रार होती, गैरसमजुतीने दिली किंवा पुरावे नाहीत म्हणून आम्ही समरी दाखल करू म्हणून त्यांच्याकडून जी काही फीस असेल ती फीस सुद्धा घेतली गेली त्या ठिकाणी आणि पोलिसांकडून शेवटी दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. म्हणजेच ते पक्षकार म्हणत होते की सर आम्ही एवढी फीस दिली, आम्ही समोर बसून कॉम्प्रोमाइज केले मॅटर आणि आम्हाला आता समज आलेला आहे की तुमच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल आहे, तारखेला हजर राहावे. तर मित्रांनो, अशा वेळेस पोलीस स्टेशन असो अथवा कोर्ट असो, कायद्यामध्ये एक तरतूद दिलेली आहे की काही प्रकरणं हे कॉम्प्रोमाइज करता येत असतात, तडजोड पात्र असतात, कंपाऊंडेबल असतात. काही प्रकरणामध्ये तडजोड करता येत नाही. म्हणून ज्यावेळेस अशी पोलीस स्टेशनवरून जर आपली फसवणूक केली जात असेल किंवा आपल्याला आश्वासन दिलं जात असेल की तुमचं मॅटर संपवतो, तुमच्या विरुद्ध समरी दाखल करतो, तर अशा वेळेस नक्कीच कायद्याचं ज्ञान असलेल्या व्यक्तीकडून, चांगल्या वकिलांकडून आपण अशा वेळेस मार्गदर्शन घ्यावंच, हा माझा सल्ला असेल आपल्याला. भले त्यावेळेस आपले 1000-2000 रुपये सल्ला फीस का जाईना, पण त्याची पर्वा करायची नाही. का तर कायद्याच्या क्षेत्रातील, कायद्याच्या कार्यात काम करणाऱ्या व्यक्तीला एखादा गुन्हा हा तडजोड होऊ शकतो का, कोर्टाबाहेर होऊ शकतो का, कोर्टात दाखल झाल्यानंतर होऊ शकतो का, किंवा ही केस कॉम्प्रोमाइज होण्यासारखी आहे का, किंवा या केसमध्ये काही पुरावे, आतापर्यंत किती पुरावे आलेत जेणेकरून ही केस तुमची कॉम्प्रोमाइज होऊ शकते, समरी होऊ शकते. का परिस्थिती अशी आहे की तुम्ही काही जरी केलं तर तुमच्या विरुद्ध दोषारोपपत्र हे जाणारच. तर याबाबतची जी खात्री आहे, याबाबतचं ज्ञान हे तुम्हाला कायदेशीर व्यक्ती असलेला एक चांगला वकील देऊ शकतो. त्यामुळं मित्रांनो, आपली फसवणूक होऊ नये, आपली फसवणूक हे कुठेच होऊ नये, पोलीस स्टेशनला होऊ नये, कोर्टात होऊ नये, किंवा इतर कुठल्याही बाहेरच्या रेव्हेन्यू कोर्टात होऊ नये, किंवा कुठंही खरेदी खत असेल, समजा रजिस्ट्री ऑफिस असेल, अशा ठिकाणी सुद्धा आपली फसवणूक होऊ नये. यासाठी भले आपली सल्ला फीस गेली तरी गेले, परंतु चांगल्या वकिलांचं मार्गदर्शन घ्या, एवढंच सांगणं आहे माझं. धन्यवाद.